हाय, नमस्कार. आपण शिकत आहोत रॅशनल अँड इरॅशनल नंबर्स. त्यातलं प्रॅक्टिस सेट आहे 1.4. आता 1.4 मध्ये आपण शिकत आहोत इरॅशनल नंबर. तर आपल्याला समजून घ्यायचं की व्हॉट इज इरॅशनल नंबर. इरॅशनल नंबर काय आहे त्याची एक छोटीशी डेफिनेशन आहे. इन ॲडिशन टू रॅशनल नंबर देर आर मेनी मोर नंबर्स ऑन अ नंबर लाईन. दे आर नॉट रॅशनल नंबर. दॅट इज दे आर इरॅशनल नंबर्स. अंडर रूट 2 इज सच अन इरॅशनल नंबर. म्हणजेच काय की ते नंबर जे रॅशनल नंबर्स नाही आहे, रॅशनल नंबरला सोडून पण आणखी खूप काही नंबर आहेत, त्या नंबर्सना आपण काय म्हणतो तर इरॅशनल नंबर म्हणतो. मग इरॅशनल नंबर नेमके काय त्याच्या अगोदर आपल्याला समजणं गरजेचं आहे की रॅशनल नंबर म्हणजे काय. तर आतापर्यंत आपण ज्या पण प्रॅक्टिस सेट शिकलो त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की आपण शिकलो रॅशनल नंबर्स. रॅशनल नंबर्स मग रॅशनल नंबर्स काय असतात तर रॅशनल नंबर असतात एम बाय एनच्या फॉर्ममध्ये. म्हणजेच काय तर 2/3 4/5. फक्त इथे एकच कंडिशन असते का हा जो एन असतो हा कधीही 0च्या इक्वल नाही पाहिजे. मग आपण म्हणू शकतो की इंटिजर सुद्धा असतात का रॅशनल नंबर 2 3 4. तर हा ऑब्वियस असतं. त्याच्या खाली जर आपण 1 लावला तर हे काय झाले रॅशनल नंबर्स. मग हे रॅशनल नंबर सोडून जे नंबर उरतात त्याला आपण काय म्हणतो इरॅशनल नंबर. मग इरॅशनल नंबर काय आहे ते इरॅशनल नंबर आहे √2 √3 √5 √7 यासारखे नंबर जे आहे ते काय आहे इरॅशनल नंबर. मग हे इरॅशनल नंबर आपल्याला काय करायचे तर इरॅशनल नंबर आपल्याला शो करायचे आहे एखाद्या नंबर लाईनवर. तर नंबर लाईनवर कसे शो करायचे है ना. आपल्याला प्रश्न पडतो की हाऊ टू शो द इरॅशनल नंबर ऑन नंबर लाईन. तर आपला पहिला क्वेश्चन काय की शो द नंबर √2 ऑन अ नंबर लाईन. सो √2 जे आपण म्हणत आहोत √2 हा कसा शो करायचा नंबर लाईनवर. तर त्याच्यासाठी आपण समजून घेऊया की आपल्याला तो नंबर ड्रॉ करायचा आहे. आतापर्यंत आपण काय करत होतो इरॅशनल नंबर्स नंबर लाईनवर काढत होतो है ना. याच्यातले 3 पार्ट करत होतो आणि एका पार्टवर मग डिनॉमिनेटर चेक करत होतो आणि आपण इरॅशनल नंबरला नंबर लाईनवर शो करत होतो. पण √2 कसं ड्रॉ करायचं तर त्याची एक आपल्याकडे स्पेसिफिक प्रोसिजर आहे. आपण जाऊया आता स्टेप बाय स्टेप. ओके. तर आपण एक एक्झाम्पल म्हणून घेऊया. √2 आपल्याला शो करायचा आहे नंबर लाईनवर. सो आपल्याला पहिले काय करायचं आहे सो ड्रॉ नंबर लाईन. नंबर लाईनवर शो करायचं म्हणजे आपल्याला नंबर लाईन लागणारच आहे. तर आपण एक नंबर लाईन काय करू ड्रॉ करून घेऊया. चला केली. आता एक नंबर लाईन आपण जेव्हा ड्रॉ करतो तेव्हा त्याला काय करायचं नंबर द्यावा लागणार है ना. आता आपण त्याला नंबर देऊया. तर आपण इथून सुरू करू 0 1 2 3 4 आणि 5 असे आपण काय केले नंबर्स ड्रॉ केले है ना. मग ऑन अ नंबर लाईन या नंबर लाईनवर ही जी नंबर लाईन आहे या नंबर लाईनवर आपल्याला काय करायचं आहे एक पॉईंट घ्यायचा आहे. तो पॉईंट काय असेल ए असेल. काय असेल हा पॉईंट ए. तो जो पॉईंट असेल तो किती असेल हा जो नंबर 1 आहे तो पॉईंट ए आहे आणि या 0ला आपण घेऊ ओ. सो ओ टू ए चं डिस्टन्स किती आहे 1 आहे. आता तुम्ही म्हणाल हे 1च का घेतलं त्यासाठी एक छोटीशी गोष्ट समजणं गरजेचं आहे आपल्याला की जेव्हा आपण √1 √2 √3 √4 घेतो तर मला सांगा √1 म्हणजे किती होते तर 1 होते. √2 म्हणजे बाहेर नाही निघत. √3 बाहेर नाही निघत. √4 निघतो की नाही निघतो. √4 असतो 2. सॉरी किती असतो 2 असतो. इथे 1 इथे √2 आणि √3 आणि 4 म्हणजे किती होते तर 2 होते. तर या 2 ला आपण म्हणू शकतो 4 म्हणून √4 म्हणून ऑब्विसली म्हणू शकतो. तर आपली जी संख्या आहे √2 ते कशाच्या नंतर येतं √1 नंतर. म्हणून आपण काय केलं की म्हणजे √1 ला 1 पॉईंटला आपण काय घेतला ए पॉईंट घेतला. काय घेतला ए पॉईंट घेतला. आता या पॉईंटला काय करायचं आपल्याला एक परपेंडिक्युलर लाईन काढायची आहे. काय काढायची एक परपेंडिक्युलर लाईन. आपण एक 90 डिग्रीची लाईन काढली. याला आपण देऊ 90 डिग्री. आता जेव्हा आपण ही यल लाईन काढली यल लाईन सो आपण देऊया सेकंड पॉइंट काय आहे ड्रॉ पॉइंट ए शोज द नंबर 1. आपण ड्रॉ केला 1 वर ए शो करतो. त्यानंतर ड्रॉ अ परपेंडिक्युलर लाईन टू द नंबर लाईन थ्रू पॉइंट ए. परपेंडिक्युलर एल
टू द नंबर लाईन थ्रू पॉइंट ए. या ए मधून एक परपेंडिक्युलर लाईन काढली. मग काय करायचंय, आपल्याला एक पॉइंट घ्यायचा आहे, आणि त्या पॉइंटला आपण काय म्हणू, 0 to a जेवढं डिस्टन्स आहे तेवढंच एक पॉइंट घेऊया. इथे आपण पी, हा आपण काय असेल 1 असेल. सो आपण म्हणू शकतो टेक पॉइंट P on line L such that OA equal to OP equal to 1 unit. आपण एका युनिटचं घेतलंय, हे बघा. आता ड्रॉ सेगमेंट OP, O पासून, या O पासून आपण काय घेणार, P पर्यंत एक सेगमेंट ड्रॉ करणार, या O पासून तर P पर्यंत. सो आपण ड्रॉ करूया. सो ओपी आपण काय केली, एक लाईन ड्रॉ केली, ते किती आहे है ना. सो आपला 5वा पॉइंट आहे, ड्रॉ अ सेगमेंट ओपी द OA आणि P ट्रायंगल OAP formed a right angle triangle. काय फॉर्म केलं त्यांनी, एक राईट अँगल ट्रायंगल फॉर्म केला आहे. बघा आपण इथे बघा, OA आणि P हे 1 डिस्टन्स आहे, हे 1 डिस्टन्स आहे, इथे परपेंडिक्युलर असल्यामुळे 90 डिग्रीचा अँगल आहे. 90 डिग्रीच्या अपोजिट जे पण लाईन असते त्याला म्हणत असतो आपण हायपोटेनियस. आता या दोन अँगलवर डिपेंड करतं की कोणती साईड अपोजिट असेल आणि कोणती साईड ऍडजस्टंट असेल. कधीही लक्षात ठेवा की जेव्हा आपण राईट अँगल ट्रायंगल घेतो तेव्हाच आपलं एक थेरम काम करतो, त्याला म्हणतो आपण पायथागोरियन थेरम किंवा पायथागोरस थेरम. तर या अँगलच्या अपोजिटची जी लाईन असेल OP AP ती काय असेल, अपोजिट, आणि याची लगतची बाजू OA ही काय असेल, ऍडजस्टंट. याच्या अपोजिटची लाईन, या P अँगलच्या अपोजिटची OA लाईन ही अपोजिट असेल, आणि याची लगतची OA ही काय असेल, ऍडजस्टंट. सो इट डिपेंड्स ऑन दिस अँगल. तर आपण आता आपल्याकडे राईट अँगल ट्रायंगल आहे आणि आपल्याला काय काढायचं आहे, OP काढायची. ही जी लाईन आहे OP ची साईज काढू, तर आपल्याला कळेल की आपला जो पॉइंट आहे √2 तो कुठे येईल. तर चला बघूया. बाय पायथागोरस थेरम OP स्क्वेअर है ना, OPचा स्क्वेअर आहे या लाईनचा हायपोटेनियसचा, इक्वल टू OA स्क्वेअर प्लस AP स्क्वेअर. आता आपल्याकडे OA किती आहे, 1 आहे, AP किती आहे, 1 आहे. या दोन्ही आता स्क्वेअर केला तर 1 + 1 आपल्याकडे आलं. आपल्याकडे किती आलं, 1 + 1 2 OP स्क्वेअर आहे, टेकिंग स्क्वेअर रूट. जेव्हा आपण स्क्वेअर रूट घेतो आपल्याकडे OP किती आलं, तर √2 म्हणजेच युनिट. आपल्याकडे √2 आलं हे युनिट. आता आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे व्हॅल्यू तर लिहिली आहे है ना, जेव्हा आपण स्क्वेअर रूट घेतो तेव्हा. तर आपल्याला आता काय करायचं आहे की एक आर्क ड्रॉ करायचा आहे. आपल्याला काय करायचं, एक आर्क ड्रॉ करायचा आहे O to P पासून, आणि एक असा आर्क ड्रॉ केला की आपल्याला काय मिळेल, जिथे पॉइंट इंटरसेक्ट करीन त्याला आपण म्हणू √2. सो ड्रॉ करूया. इथनं आपण घेतला पॉइंट O to P चा डिस्टन्स इथे घेतला, इथे जो पॉइंट आलाय हा पॉइंट आहे आपला Q, आपण घेतला Q, आणि यालाच म्हणतो आपण √2. आपल्याकडे √2 आलेला आहे. आता आपण लिहून घेऊया. ड्रॉ an arc with center O and radius OP है ना. Name that point Q where the line intersect. आणि आपली लाईन जिथे इंटरसेक्ट झाली आहे तो पॉइंट हा आहे, Q पॉइंट आहे. या Q पॉइंटला आपली लाईन काय झाली आहे, इंटरसेक्ट झाली आहे, आणि आपण त्यालाच काय म्हणतो √2. सो आपल्याला काय काय स्टेप्स फॉलो करायच्या, एकदा छोटंसं रिवाइज करू. ड्रॉ पॉइंट ए पॉइंट आपण ड्रॉ केला, त्यानंतर 1 वर शो केला. का बरं केला, कारण की आपल्याला माहिती आहे √2 हा 1 नंतरच येतो. देन आपण काय ड्रॉ केलं,
परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली आहे, परपेंडिक्युलर लाईन यल टू द नंबर लाईन थ्रू पॉईंट ए, या ए पॉईंट पासून आपण यल काय केली, ड्रॉ केली. आता काय करायचं आहे, पॉईंट पी घेतला आपण, सेम डिस्टन्सचा जेवढा OA आहे तेवढाच OP. कधी आपण 1 वर हा मारत असतो, तर आपण 1 वर एक पॉईंट घेतला, देन ड्रॉ अ सेगमेंट OP, आणि आपण काय केलं, ही सेगमेंट जोडून घेतली. तुम्ही स्केलने ड्रॉ कराल तर तुम्हाला परफेक्टली येऊन जाईल. द OAP फॉर्म्ड अ राईट अँगल ट्रायंगल. आता आपल्याला काय करायचं, जेव्हा राईट अँगल ट्रायंगल आहे तेव्हा पायथागोरस थेरम अप्लाय होतो, आणि इथे काय असतो की 90 डिग्रीचा अँगल असतो जेव्हा दोन्ही साईडनं जेव्हा परपेंडिक्युलर लाईन येते. आपल्याला माहिती आहे अपोजिट साइड इक्वल हायपोटेन्यूस स्क्वेअर इक्वल टू अपोजिट साइडचा स्क्वेअर प्लस ऍडजस्टंट साइडचा स्क्वेअर. मग आपण त्यात व्हॅल्यू ठेवला आणि OP स्क्वेअरचा रूट घेतला तर आपल्याकडे किती आलं, √2. सो आपल्याला माहित झालं की OP लाईन जी आहे ही जी आहे ही झाली √2. मग आपण तिथून काय केलं, एक ड्रॉ केलाय, काय केलं, ड्रॉ केलं, अँड द नंबर shown by the point Q is √2. आणि आपल्याला आता समजलंय की √2 कसा येतो. आता आपण जाऊया नेक्स्ट गोष्टीकडे. सो आपला आहे क्वेश्चन 1. द नंबर √2 इज शोन ऑन अ नंबर लाईन, स्टेप्स आर गिवन टू शो √3 ऑन द नंबर लाईन युजिंग √2. आता जे आपण √2 जे काढलाय याचाच उपयोग करून आपल्याला काय करायचं, √3. हे जे √2 काढलंय याच डायग्राम वरून आपल्याला काय करायचं, √3. तर आपण आता समजून घेऊया की आपल्याला काय काय करायचं आहे. सो आपल्याला पहिल्यांदा लागणार एक लाईन घेतली आपण, त्यानंतर आपल्याला इथे नंबर्स लागणार, 0 1 2 3 4 5. आता आपल्याला एक परपेंडिक्युलर लाईन लागणार, कुठून, तर 1 वरून, कुठून लागणार, तर 1 वरून एक परपेंडिक्युलर लाईन काढूया. आता एक लाईन काढली, तिला आपण यल नाव दिलं, एक आर्क मारला 1चाच आणि हे जॉईंट केलं. आता हा P पॉईंट होता, इथून जेव्हा आपण आर्क मारला तेव्हा आपलं काय आलं, √2 आलं. काय आलं, हा Q पॉईंट आला आणि √2 आलं. आता आपल्याला जेव्हा √2 चा यूज करून, या पॉईंटचा यूज करून, √2 चा यूज करून आपल्याला काय करायचं, √3 शो करायचं. मग कसं करायचं, तर आपण समजून घेऊया की या Q वरून आपण काय काढतो, एक परपेंडिक्युलर लाईन काढतो या Q ला. एक परपेंडिक्युलर लाईन काढली, काय क्रिएट झाली इथे, एक 90 डिग्रीचा. सो फर्स्ट आपल्याला काय काय करायचं आहे, ड्रॉ अ परपेंडिक्युलर M ऑन द नंबर √2. या √2 वर आपल्याला काय करायचं, एक परपेंडिक्युलर काढायचे, तिचं नाव आपण देऊ M. आता या M वर आपण काय केलं, एक तर OQ किती डिस्टन्स झालं, √2. आता आपल्याला काय करायचं की या सेम डिस्टन्सला, या P च्या सेम डिस्टन्सला इथे आपल्याला काय घ्यायचं, R पॉईंट घ्यायचा आहे. आता सो ड्रॉ अ पॉइंट R ऑन द परपेंडिक्युलर सो आपण परपेंडिक्युलर घेतला, हा सुद्धा किती आहे, 1 आहे. आता काय करायचं आहे, थर्ड याला आपल्याला O to R, जसं O to P आपण जॉईन केलं तसं O to R काय करायचं आहे, जॉईंट करायचं आहे या पॉइंट पर्यंत. सो ड्रॉ सेगमेंट OR, है ना, आपण काय करतो, OR द ट्रायंगल ORQ किंवा OQR फॉर्म इज राईट अँगल ट्रायंगल. आता आपल्याकडे एक राईट अँगल ट्रायंगल झालाय, तर याचा डिस्टन्स आहे आपल्याकडे √2. जसं आपण एक ट्रायंगल काढूया इथे, OQ आणि R, याचा डिस्टन्स आहे आपल्याकडे √2, याचा डिस्टन्स आहे 1, आणि हायपोटेन्यूस आहे ही, कारण की हा काय असतो 90 डिग्रीचा अँगल. तर हायपोटेन्यूस आपल्याला काढायची आहे, हायपोटेन्यूस काढून मग तिथून एक आर्क मारू, जो आर्क येईल तो पॉईंट असेल आपला √3. सो बाय पायथागोरस थेरम काय म्हणतो, हायपोटेन्यूस साइडचा स्क्वेअर म्हणजे काय, OR
स्क्वेअर इक्वल टू OQ स्क्वेअर प्लस OQR स्क्वेअर. आता आपल्याकडे काय आहे, तर OQ आहे √2 त्याचा स्क्वेअर प्लस QR किती आहे 1चा स्क्वेअर. आता याचं किती होतं √2चा स्क्वेअर किती होतं, तर √2चा स्क्वेअर होतो √4 प्लस 1. √4 ला किती येतं बाहेर 1 येतं. मग आता किती झालं 2 + 1 3 OR स्क्वेअर टेकिंग स्क्वेअर रूट. आपल्याकडे टेकिंग स्क्वेअर रूटनी काय येतं OR इक्वल टू √3 युनिट. आपल्याकडे √3 काय आलं युनिट आलं, म्हणजे ही जी OR आहे ती किती आली √3. आता काय करायचंय तुम्हाला, तर हा O पॉइंट आणि हा R पॉइंट इथे कंपास ठेवायचा आणि इथून असा एक आर्क मारायचा, जिथे पॉइंट पोहोचेल तो काय असेल √3. सो इथून घ्यायचा आणि हा जो पॉइंट असेल याला आपण नाव देऊ S आणि हा काय असेल तुमचा √3. सो आताच आपण बघितलं होतं की ड्रॉ an arc with center O and radius. आता काय असेल रेडियस, तर आता असेल OR. ओके, आता काय असेल OR. देन तर समोर जाऊया, आपण ड्रॉ केलेलं आहे. मग त्या पॉइंटला आपण नेम देऊ, नेम दॅट पॉइंट ॲज Q where the arc intersect the number line. आणि त्या नंबर लाईनला काय करताय इंटरसेक्ट करत आहे. आता त्यालाच आपण काय म्हणतो, दॅट इज द नंबर शोन बाय पॉइंट S इज √3. आपण त्या पॉइंटला काय नेम दिलेलं आहे, तर Q सॉरी S सॉरी. सो ड्रॉ अन आर्क, आपण काय केला एक आर्क केला विथ सेंटर O अँड रेडियस काय आपली OR आहे. आपण त्या पॉइंटला नेम दिलं S वेअर आर्क इंटरसेक्ट द नंबर लाईन दॅट इज द नंबर शोन बाय पॉइंट S इज √3 आणि आपण इथेच ते √3 दिलेला आहे. सो हा आपला क्वेश्चन होता फर्स्ट. आता येऊया नेक्स्ट क्वेश्चनवर. आपल्याला काय म्हणलं की शो द नंबर √5 ऑन नंबर लाईन. आतापर्यंत आपण शिकलो की √1 कुठे येतो, √2 कुठे येतो, √3 कुठे येतो, √4 कुठे येतो आणि √5. पण आतापर्यंत आपण √3 पर्यंतच काढले. मग आपल्याला √5 काढायचं आहे. मधामध्ये काय येतं √4. आता समजून घ्या √1 म्हणजे 1 होतं, √2चं निघत नाही बाहेर, √3चं नाही निघत, √4चं निघतं किती होतं 2 होतं आणि √5चं निघतं का नाही. तो आपल्याला माहिती आहे की जसं 1 नंतर 2 येत होतं, तर आपण पहिले काय करत होतो, त्या 1 वरून परपेंडिक्युलर लाईन घेत होतो आणि मग 2 काढत होतो, कारण की √3 काढण्यासाठी आपल्याला √2 काढणं गरजेचं आहेच. आता समजा आपल्याला √5 काढायचं आहे, तर आपल्याला यूज काय करायला लागणार √4 म्हणजे 2 ची लाईन यूज करावं लागणार. तर समजा मी एक लाईन ड्रॉ करतो इथे, है ना. मी एक लाईन ड्रॉ केली आणि त्या लाईनला मी काय देतो नंबर देतो 0 1 2 3 4 आणि 5. आता आपल्याकडे काय 0 1 2 3 4 5 ची एक नंबर लाईन आहे. आता 1 मी ड्रॉ केला इथे, 2 मी इथे ड्रॉ केला, 3 मी इथे ड्रॉ केला, त्याच्यानंतर माझं काय आलं 2 आलं. मग मी काय ड्रॉ करणार √5. तर हा जो √5 आहे तोच आपल्याला ड्रॉ करायचा आहे. तर सेम प्रोसिजर आपल्याला यूज करायची √1 ची जी आपण यूज केली होती. तर आपल्याला काय करायचं आता, एक लाईन परपेंडिक्युलर काढायची. कोणाला काढायला लागणार आपल्याला आता √2 ला. आपल्याला इतकी प्रोसिजर फॉलो करायची गरज आहे का 1 2 ची नाही. आपल्याला डायरेक्टली माहिती आहे की 2 काय आहे √4 आहे, त्याच्यानंतरच लगेच काय येतं √5 येत आहे. सो आपण एक परपेंडिक्युलर लाईन कोणाला काढू 2 ला. सो आपला पहिला पॉइंट असेल ड्रॉ अ नंबर लाईन आणि या नंबर लाईनला 2 ला आपण नेम देऊ T. काय देऊ T. सो ड्रॉ अ नंबर लाईन, एक नंबर लाईन ड्रॉ केली. ऑन द नंबर लाईन the point A shows, sorry not a point A, काय पॉइंट आपण घेतला होता T. T shows
द नंबर, किती नंबर आहे त्याचा आहे 2. हे जे O टू T आहे हे किती आहे 2 आहे. आता काय करायचं, एक लाईन परपेंडिक्युलर करायची आहे. आपण L आणि M घेतलं. आता या लाईनला नाव देऊ आपण N. सो थर्ड, ड्रॉ लाईन N perpendicular to द नंबर लाईन. ह्या स्टेप्सच आहे जे आपल्याला फॉलो करायच्या थ्रू पॉइंट टी है ना. टी वरून आपण काय केली, एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली. आता या लाईनवर एक पॉइंट घ्यायचा आहे. तो पॉइंट किती असेल तर 1च डिस्टन्स असेल आणि त्याला आपण नाव देऊ यू है ना. एक नाव दिलं आपण त्याला यू. सो आपण इथे म्हणू शकतो टेक पॉइंट यू ऑन लाईन N such that OU TU इक्वल टू 1 युनिट. आता हे जे TU आहे हे किती झालं 1 युनिट झालं. आता 5th पॉइंट काय म्हणतात की आपल्याला एक सेगमेंट ड्रॉ करावं लागणार. कुठून O टू U. सो O टू U आपण काय केलं, एक सेगमेंट ड्रॉ केली. सो ड्रॉ सेगमेंट OU. द ट्रायंगल OTU इज अ राईट अँगल ट्रायंगल. काय झालं, एक राईट अँगल ट्रायंगल क्रिएट झालाय. आता येऊया, तर राईट अँगल ट्रायंगल तुम्हाला माहितच आहे. आतापर्यंत आपण बघत चालू. OTU जेव्हा इथे होतं तेव्हा 90 डिग्री, त्याच्या अपोजिटचं हायपोटेनियस, याला अपोजिट आणि ऍडजस्टंट म्हणू शकतो. आता याचा किती आहे 2 आहे, याचा आहे 1. सो देअरफॉर बाय पायथागोरस थेरम किती आहे, हायपोटेनियस OU स्क्वेअर इक्वल टू OT स्क्वेअर प्लस TU स्क्वेअर है ना. तर आपल्याला OT किती आहे 2 चा स्क्वेअर प्लस हे किती आहे 1 चा स्क्वेअर. T चा स्क्वेअर किती झाला 4 प्लस 1, आपल्याकडे किती आला 5. आता OU स्क्वेअर आपल्याकडे 5 आला. टेकिंग स्क्वेअर रूट, आपण जेव्हा स्क्वेअर रूट काढू किती आलं OU इक्वल टू √5 युनिट. आता हा जो OU आहे तो किती झाला √5. हे O टू U चा डिस्टन्स √5 झाला. आपल्याला काय करायचं, तिथून पकडायचं O पासून U पर्यंत आणि एक आर्क मारायचा. तो काय असेल तर तो असेल √5 आणि याला नाव देऊ आपण V. हा जो V पॉइंट आहे हा झाला आपला √5 आणि आपण √5 काय केलंय ड्रॉ केलाय. आता तर ड्रॉ अन आर्क with center O and radius OP है ना. then सॉरी नॉट OP, आपण काय सेंटर O पासून तर कुठपर्यंत U पर्यंत. O आणि रेडियस काय तर OU. पॉइंट U shown by number, sorry not a point U, point V shown by number √5. सो आता एकदा आपण रिवाइज करूया काय काय करायचं आपल्याला. सो आपल्याला माहिती आहे की 1√2 √3 √4 √5 कुठे येतात. √5 काढण्यासाठी आपल्याला यूज करावं लागणार √4 म्हणजेच काय तर 2. सो त्या 2 वरून आपण एक काय केलं पॉईंट घेतला ज्याला नाव दिलंय T आणि तिथून एक लाईन परपेंडिक्युलर घेतली त्याचं नाव आपण दिलंय N. मग OT हे डिस्टन्स किती आहे 2 आहे. TU हे डिस्टन्स इथे एक
एन लाईनवर आपण एक पॉईंट घेतला ज्याचं नाव आहे यू. त्या पॉइंटला आपण काय दिलंय 1 युनिटवर दिलंय. आता टीयू किती झालं 1 युनिट. आपण एक सेगमेंट ड्रॉ केली OU, त्याच्यामुळे काय क्रिएट झालं राईट अँगल ट्रायंगल क्रिएट झाला. आता बाय पायथागोरस थेरम हायपोटेनसचा स्क्वेअर इक्वल टू ऍडजस्टंट स्क्वेअर प्लस ऍडजस्टंट साईडचा स्क्वेअर प्लस अपोजिट साईडचा स्क्वेअर. सो आपण घेतलं OT स्क्वेअर प्लस TU स्क्वेअर. OT किती आहे 2 आहे त्याचा स्क्वेअर प्लस 1 आपल्याकडे 5 आले. मग OT OU स्क्वेअरचा टेकिंग स्क्वेअर रूट घेतलं तर किती आलं आपल्याकडे √5. म्हणजे ही जी O to U ची डिस्टन्स आहे ती किती √5. तिथून आपण एक आर्क घेतला है ना, ड्रॉ अँड आर्क विथ सेंटर O अँड रेडियस OU, त्याला आपण रेडियस म्हणू, आणि तो नंबर लाईनला टच झाला पाहिजे. त्या पॉइंटला आपण काय म्हणलं नंबर √5. आता येऊया आपण लास्ट क्वेश्चनकडे. आता हा क्वेश्चन मी सोडवणार नाही, पण मी याची डायग्राम तुम्हाला काढून दाखवतो. तर आपल्याला √7 पर्यंत काय काय येऊ शकतं ते बघूया आपण. √2, √3, √4, √5, √6 आणि √7. आता समजून घ्या एक नंबर लाईन जर आपण काढली तर त्या नंबर लाईनवर कुठे येऊ शकतो है ना. आता एक नंबर लाईन काढली आपण तर समजूया इथे 0 आहे, इथे 1 आहे, इथे 2 आहे, इथे 3 आहे, इथे 4, 5, 6. आता √2 आपल्याला माहिती झालं की इथे येऊ शकतो. √3 आपल्याला 3 इथे येऊ शकतं. √4 हा आहे 2 है ना. √5 याच्या नंतर लगेच येणार. √6 येणार इथे, आणि 6 नंतर काय येणार √7. तर आता आपण काय करू ड्रॉ करूया. तर आपण आतापर्यंत कुठपर्यंत ड्रॉ केलं √5 पर्यंत. मग हा काय आहे U आहे, T आहे है ना. आपण त्याला नाव काय दिलं V. सॉरी, सो आपण याला आपण V घेऊया. हा V आहे, आणि या लाईनला आपण नाव देऊ एखादी डिफरंट, ज्याचं नाव समजा आपण दिलं X, आणि त्याच्यावर एक पॉइंट घेतला आपण V, इथे W घेतलं. OW पासून आपण काय केलं एक आर्क मारला. हा जो आर्क हा आला आपला, हा काय होता √5, हा आला आपला √6. आता √6 वरून आणखी एक परपेंडिक्युलर लाईन काढू आपण. आणखी एक परपेंडिक्युलर लाईन काढूया √6 पासून है ना, आणि त्याला सेम युनिटवर देऊ. याला आपण Y नाव देऊ है ना. आणि इथून आपण जेव्हा एक आर्क काढू तेव्हा आपल्याला मिळेल √7. आणि हे सगळं तुम्हाला बाय पायथागोरस थेरम ट्रायंगल वगैरे लावून काय करायचं आहे सॉल्व्ह करायचं आहे. तर या पद्धतीने तुम्ही काय कराल ही √7 ची डायग्राम ड्रॉ कराल. एक होमवर्क म्हणून आहे, तुम्हाला सगळंच दिलेलं आहे, फक्त तुम्हाला स्टेप बाय स्टेप प्रोसिजर फक्त लिहायची आहे. थँक्यू. आजचं लेक्चर आपलं संपलेलं आहे आणि ऑल द चॅप्टर पण आज आपला कंप्लीट झालेला आहे. थँक्यू सो मच.